तू फॅक्टरीत जायचं नाहीस. फॅक्टरी आपली आहे. जळली ती फॅक्टरी. मालती, आपलं तिथे काही नाहीये. नाही आहे. आपल्या कामगारांसाठी तरी मला जावंच लागेल. त्याची काही गरज नाहीये इंद्रा. कामगारांचं मला माहित नाही, पण त्या फॅक्टरीत जाऊन तुला काम करण्याची काहीच गरज नाहीये. आणि तुला त्यांच्यासाठी तिकडे जायचं सुचतंय आणि आईसाठी घरी थांबावंसं नाही वाटत आहे. अरे इथे राहतोय, एवढा वनवास बघतोयस, ते काय कमी आहे का? मालती मॅडम, वनवास तर प्रभू श्रीरामांनाही भोगावा लागला होता. ते तर राजे होते, तरी सुद्धा भटकावं लागलंच ना वनात. प्रत्येकाला आपापला वनवास भोगावाच लागतो मालती मॅडम. पण हे सुद्धा तितकंच खरंय की विजय कायम सत्याचाच होतो. आणि इंद्रजित सरांची बाजू सत्याची आहे. जशी प्रभू श्रीरामांची होती, त्यांना सुद्धा कष्ट करावेच लागले, पण प्रभू श्रीरामांबरोबर त्यांची वानर सेना होती. जशी इंद्रजित सरांबरोबर हे आपले सगळे कामगार आहेत. ते एकटे नाही आहेत या लढाईत, सगळेच त्यांच्या बरोबर. आणि मी पुन्हा एकदा सांगते, आपली बाजू सत्याची. मग एवढं असताना सुद्धा ही लढाई अर्धवट सोडून द्यायची का? सोडून द्यायची का? आणि आता लढायचं आणि शत्रूला हरवायचं. हो राणे, त्या विखरातला आता नाही सोडायचं. त्याची जागा त्याला दाखवायची म्हणजे दाखवायचीच. इंद्रा साहेब जरी आमच्याबरोबर कामगार म्हणून काम करत असले ना, तरी बी ते अजून आमच्यासाठी लीडरच आहेत. आमच्यासाठी इंद्रा सरच आमचे मालक असणार आहे. हो हो, आम्ही त्यांचा मान त्यांना परत मिळवून देणार म्हणजे देणार. होय होय, आम्ही त्यांचा मान परत मिळवून देणार म्हणजे देणारच. अरे काय बोलताय तुम्ही? तोंडाला येईल ते कळतंय का तुम्हाला? ए गजा, तोंड बंद कर तुझं. आणि हे बघ, लक्षात ठेव, इथनं पुढं आमचं लीडर इंद्रा साहेबच असणार आहे. होय होय, इंद्रा साहेबच असणार. इंद्रा सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. इंद्रा सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. इंद्रा सर तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. बघितलं मालती मॅडम, उभी राहिली ना वानर सेना. आता कोणाची बिशाद आहे प्रभू श्रीरामांना हरवायची. आपण आपले प्रयत्न करत राहिले पाहिजे. योग्य वेळ आली ना की बाजी नक्की पडते. आणि इंद्रजित सरांचं जे हक्काचं आहे ना, ते त्यांना नक्की मिळेल. आणि हा वनवास भोगायला मी तयार आहे. मी पण. मी पण. तुम्ही काय हवं ते करा, पण मी माझ्या उघड्या डोळ्यांनी माझ्या लेकाचा वनवास नाही बघू शकत. नको काळजी करूस, समजा. राणे, काय डोकं इथं फिरले का काय तुझं? तुला नाही बोलता येत नाही का? तेव्हा मालक कामगार बनून जाणार कसं दिसल ते? हा, अगं असं काय करते तू? आई काय आई? अगं तू अडवायला पाहिजेस त्यांना.
तुम्ही काय बघत बसणार आहे नुसतं? काय बोलणार का नाही पुरीला? राणे ए बा, अगं तुझी आई सांगते ती चूक नाही बघ. अगं जावं बापू असं ही कामगारचे कपडे घालून फॅक्टरीत जाणार होय. ते विक्रांत लय डेंजर आहे, काय पण कर तो जावायला त्रास देणारच. अहो हिला कळायला नको भाई. अगं आई मला कळतंय सगळं, पण आता दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. अगं सगळ्यांचं हातावरचं पोट आहे का नाही? मग कशाला अडवलं कामगारांना? जाऊन द्यायचं होतं. चांगली अद्दल घडवली असती. कामगार गेलं नसतं ना म्हणजे कळलं असतं त्यांना. एका झटक्यात माज उतरला असता सगळा. बया बया बया, अगं त्यांची जीभ झडली कशी नाही? आबासाहेबांसारख्या भल्या माणसावर असा आरोप करताना आणि काय बाय बोलताना त्यांना. ते काय नाही, कुणी कामावरच नाही जायला पाहिजे. बसा म्हणावं मग. आणि दुसरं कामगार एवढं लवकर मिळतात होय लगेच? अगं त्यांना कामगार मिळणार आहेत का नाही हा प्रश्नच नाही आई. आपल्या कामगारांच्या ताटात रोज जेवण नको का? काय नाही होत. चोराची चाकरी पाहिजेच कशाला? तुला काळजी वाटते मी समजू शकते, पण अगं तू विश्वास ठेव बरं. मी आणि इंद्रजित सर या सगळ्यातनं सगळ्यांना बाहेर काढू. अगं तुझ्यावर विश्वास आहे की बाया माझा, पण तू ही जी काही करतेस ना ती तुझ्या सासूला अजिबात आवडत नाही. आता पण ह्यातनं काही भलतं सलतं झालं ना मग परत तुलाच दोष देणार, तुलाच बडबड करणार आणि तूच जावई बापाला फूस लावली असं बी म्हणणार त्या. हो माहितीये मला की त्यांना आता पटत नाही मी काय करते, पण एक ना एक दिवस त्यांना बरोबर पटेल आणि मग तेव्हा त्यांना कळेल की मी आता काय करते. आणि तू काळजी करू, आभार कामगार सगळे आहेत की आमच्या बरोबर है ना? होईल सगळं ठीक. तुझं डोकं ठिकाणावर आहे का काय गं? हा काय सांगते मी कावा धरणं? हा हे बघ, मी तुला असलं काय बी करू देणार नाही. नवरा आहे तो तुझा, तुला कळ ना कसं झालं या? अगं किती उपकार आहेत त्याचा आपल्यावर. तुझ्या बापाचा जीव वाचवलाय, माझं ऑपरेशन केलंय. आणि तू तू हे असलं काहीतरी करायला लावतेस होय त्यांना? आई अगं प्लीज समजून घे बरं. हे बघ थोडा वेळ जाऊ दे, सगळं ठीक होईल. नाही तुला काही काळीच बिळीच आहे का नाही? का आता त्यांना काही विक्रांत साहेबांची चाकरी करायला लावतेस बाई? त्यासाठी काहीतरी कारण आहे. हे बघ आता आपल्याला जर आपली फॅक्टरी परत मिळवायची असेल ना तर आपल्याला तिथं जाऊनच काहीतरी करावं लागेल ना. अगं पण दुसरा काहीतरी रस्ता असेल की तो उडक. वकिली करतेस ना त्यातनं काहीतरी शोध की, नाहीतर पोलिसांच्यात जा, नाहीतर दुसरं काहीतरी कर बाई. आपण ही नको. हे बघ आता दुसरा काहीच मार्ग नाहीये, हे आता करावंच लागणार आहे. राणे अगं हे असलं काय करू नको बाया, तुझ्या पाया पडते मी. मी नाही बघू शकत माझ्या डोळ्यांनी हे सगळं. हे बघ मला पण जडत जाते हे सगळं, पण अगं आपल्याला मन घट्ट करावं लागेल. जर काही चांगलं घडायचं असेल तर थोडं सोसावं लागतं ना आधी. तसंच आहे आई हे. तू नको अगं काळजी करू, सगळं ठीक होईल. हा बरं चल येते मी आता. हा बुवा येते बरं का. अगं राणे अगं मी काय करते राणे, ऐक तरी अगं. राणी अगं प्रगती कशी आहेस तू? अगं मी मस्त आहे, तू कशी आहेस? आणि कुठवर आलाय अभ्यास? चाललाय ना जोरात? अगो मला तर आहे ना खूप टेन्शन आलंय. अगो लई म्हणजे लई अभ्यास करावा लागणार बघ. म्हणून तर मी लँड लॉ आणि लॉ ऑफ एव्हिडन्स साठी क्लासेस लावले. अगं परीक्षा जवळ आली आहे ना. आणि तुझं काय चाललंय? राणी अगं काय झालं, बोल ना. मी आता परीक्षा नाही देऊ शकत. का अगं असं काय करतेस? अगं तू तर किती हुशार आहेस. आणि अशाने तुझं वर्ष वाया जाईल अगं. आणि एकदा राहून गेलं ना की राहूनच जातं. पण आता माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं माझं कुटुंब आहे आणि ती जबाबदारी सोडून मी परीक्षा नाही देऊ शकत. राणी असं काय करतेस? अगं तू खूप हुशार आहेस, तुला तर क्लासेस लावायची पण गरज नाहीयेस. अगं तू एकदा जरी वाचलंस ना तरी तुझं लक्षात राहतं. हो पण आता काय सांगू ना तुला. अगं परिस्थितीच अशी आहे की मी परीक्षा नाही देऊ शकणार. माझ्यासाठी माझं कुटुंब सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. घरचं आधी बघायला पाहिजे ना मला. बरं असो, तू छान लिहा पेपर. बेस्ट लक तुला. चल येते मी. अगं पण बाय. राणी अगं हां
गोट्या ऐक मी काय म्हणतो, शिबाई काय दिवस आलेत माझ्यावर. उभ्या जन्मात मी असलं काही केलेलं नाहीये. मुळात ना आपल्याला इथे यायची काही गरजच नव्हती. काय करणार आहोत आपण इथे येऊन? ही काय आपली राहायची जागा आहे का? ते काही नाही, बस झालं आता. चला सरळ ना आपण माझ्या माहेरी जाऊया, माझ्या भावाकडे राहू. तो आपली व्यवस्थित काळजी घेईल. कसली कमी नाहीये त्याला. निदान 4 घास सुखाचे खाता तरी येतील. हे असं झगडत तरी नाही बसावं लागणार. तिकडे राहू आणि त्या विक्रांतवर कोर्टात केस सुरू करू. नीट खायला मिळेल, नीट झोपायला तरी मिळेल. मी काय म्हणते कळतंय का तुम्हाला? मालती, तुम्ही काय म्हणताय हे तुम्हाला जरी पटतंय का? आणि याला पळपुटेपणा म्हणतात. असं बिहाडपणे पळून जाऊ शकत नाही. हे बघा, त्यापेक्षा आपण इथे थांबून इथे राहून येणाऱ्या प्रसंगाला सामोरं जाऊ, तोंड देऊ. काय तोंड देणार आहोत आपण इथे राहून? कपाळ. आपल्या हाती काही लागणार नाहीये. फक्त हाल हाल होतील आपले. आणि हे असं चुली फुंकत बसावं लागेल. अर्थ आहे का हो याला? ही कामगारांचं कौतुक आहे, ठीक आहे, पण आपण काही कामगार नाही ना. आपल्याला हे असं राहणं जमणार नाही, मान्य करा. किती दिवस ती चहा चपाती नाश्त्याला खात बसायची? अहो इंदिरा काही बोलत नाही, पण त्याला होणारा त्रास दिसतोय ना आपल्याला. आपल्या तिघांनाही त्रास होतोय हो. हे असं राहायला आपल्याला नाही जमणार. धड खायला मिळतंय, धड झोपायला मिळतंय. आली अवदसा आली. आपल्या आयुष्यात ना अवदसाच आहे. पायगुण बघायचा. माझा लेक चांगला सुटा बुटातला आता हे असे वर्करचे कपडे घालून जाणार आहे. लाजही वाटत नाही ना अवदसेला. राणी, तुझं आणि इंद्रा कुठे जाऊन ते बोल. आणि ते कपडे देखील माझ्याकडे. सगळ्यांना गाळात घेऊन जाणारी ही मुलगी. पण तुम्ही हिचीच बाजू घ्या. हिच्यामुळे नाही अवस्था झाली आपली. इंद्रजीत सर, इंद्रजीत सर, अरे गेले कुठे सर? इंद्रजीत सर, काय करताय? कोणीतरी बघेल ना. कोणी नाही बघणार. 1 मिनिट, आपल्याला थोडं पुढे चालत जायचंय, ठीक आहे? चल माझ्यासोबत. अहो कुठे जायचंय? सांगतो सगळं सांगतो. चल जाऊया. कुठे? या साईडला सावकाश. आता हळूच डोळे ओपन कर. कसा वाटला सेटअप? सर पण हे सगळं काय आहे? काय म्हणजे? ही आमच्या वकिलीन बाईंची अभ्यास करायची जागा. म्हणजे माझी? हो मग. हे बघ, मला माहिती आहे तुझी फायनल एक्झाम आता जवळ येते, सो तू अभ्यासावर फोकस करायला पाहिजे होता. काय झालं? तुला आवडलं नाही का? काही चेंजेस करू का त्याच्यात? नाही सर, तसं नाहीये. मग आपल्या घराची परिस्थिती अशी असताना मी हे एक्झाम वगैरे कसं देणार? एक्झॅक्टली. घराची परिस्थिती अशी आहे म्हणूनच तुला सांगतोय तू अभ्यासावर फोकस कर. तू लॉयर झाली पाहिजेस. म्हणजे त्याचा काय संबंध आहे? संबंध कसा नाही? हे बघ,
आता जे काही आपल्या घरात घडतंय त्यासाठी आपल्याला कोर्टात केस करावी लागणार आहे, केस लढावी लागणार आहे. मग केस लढणार कोण? आणि घरात माझा वकील असताना मी बाहेर वकील का शोधायचा? सर त्याचा काही उपयोग होणार नाही. असं का वाटतं तुला? तुम्हाला माहिती आहे ना मालती मॅडम किती चिडल्यात बरं. अहो ते आत्ताच मी तो युनिफॉर्म घेऊन आले तर त्यांना ते अजिबात आवडला नाही. आता मी जर हे अभ्यास वगैरे करत बसले तर आवडेल का त्यांना? किती चिडतील त्या. ची काळजी तू का करतेस? माझे आई वडील आहेत ते, मला माहिती आहे त्यांना कसं समजवायचं. तू त्यांची चिंता करू नकोस, तू फक्त अभ्यासावर फोकस कर. पण मग ते घराकडे दुर्लक्ष होईल. काही दुर्लक्ष होत नाही. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू सगळं मॅनेज करून घेशील. आणि बघ अगदीच काही प्रॉब्लेम आला तर मी आहे ना तुझ्यासोबत. आपण दोघं मिळून सगळं मॅनेज करून घेऊ. तू फक्त आता अभ्यासाला लाग. राणी तू ठीक आहेस ना? हो काय झालंय? आधी ना मला खूप भीती वाटायची. भीती? कसली? म्हणजे माझी स्वप्न पूर्ण होतील की नाही, माझा नवरा मला सपोर्ट करेल का, ते असंच होतं ना सर की मुली त्यांचं शिक्षण पूर्ण करतात, खूप स्वप्न रंगवतात आणि मग त्यांचं लग्न होतं. मग त्यांना ती सगळी स्वप्न बाजूला ठेवावी लागतात. पण माझं नशीब एकदम जोरावर आहे बरं का. मला तुमच्यासारखा नवरा मिळाला. अरे बघायला गेलं तर नशीबवान मी आहे ना. माझ्यासाठी प्रत्येक वेळी सगळ्या संकटांमध्ये खंबीरपणे उभी राहिलीस. आता तुझ्यासाठी मला काही करायची इच्छा झाली तर प्लीज मला ते करू दे. आणि मी तुला सांगतोय ना सगळ्या गोष्टी विसरून जा आणि आता फक्त अभ्यासावर फोकस कर. चल कम ऑन ये 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 बस इथे बस. So ladies and gentlemen, please meet lawyer Rani Indrajit Mahadik. Smile. बोल गजा. अहो वस्तीवर कामगारांनी लय गोंधळ घातलाय साहेब. काय झालं? काय केलं? अहो सगळे जाम भडकलेत आणि इंदिरा साहेबांना त्यांचा लीडर म्हणून उद्या कंपनीत घेऊन येणार आहेत. एवढंच ना? येऊ दे. मात चढलाय त्याला. उद्या त्याचा निकाल लावतोच मी. तू बाजी नको करू, झोप. बर. इंदिरा फॅक्टरीचा MD, ते कामगारांचा लीडर. इतकी फास्ट प्रगती कोण करतं रे? कामगारांचा मसिहा बनतो काय? ठीक आहे, तू ये उद्या फॅक्टरीत. तुला दाखवतो लीडर काय असतं ते. मी तुला शेवटचं सांगते, तू कामगार म्हणून जाणार नाहीस. कामगारांना शब्द दिलाय. जयसिंगराव महाडिकांचा मुलगा आहे. कामगारांना दिलेला शब्द मला पाळावाच लागेल. आणि आता या विषयावर जास्त चर्चा नको प्लीज. काय पण म्हणा,
इंदिरा सर कंपनीत कामगार म्हणून येणार कसं तरीच वाटतंय मनाला. आणि तसं बी या गोष्टीचा त्यांना पण लय त्रास होत असेल ना. अरे इंदिरा सरांवर आबासाहेबांचे संस्कार आहेत आणि इंदिरा सर आपल्यासाठी काय बी करतील आणि राणी पण आहेच की त्यांच्या पाठीशी, आहे का नाही? ते बघ, आले बघा इंदिरा सर. आबा, हा युनिफॉर्म आठवत आहे का तुम्हाला? तुम्ही हा युनिफॉर्म मला दिला होतात आणि तोच आज इंद्रजित सरांनी घातलाय. चला निघायचं. एक मिनिट, का काय झालं? मी आलेच. इंदिरा सर, आज आम्हाला तुमच्यात आवाज दिसतात बघा. राणी, आज इंदिराचा पहिला दिवस आहे. सुरुवात शुभ होते. कौतुक कसलं करताय? आजवर थाटात राहिलेला माझा इंद्रा एक साधारण कामगार बनून चाललाय, ते स्वतःच्याच फॅक्टरीत. त्यात खुश होण्यासारखं शुभ असं काही नाहीये. पण त्यात कमीपणा वाटण्यासारखंही काही नाहीये. आपली फॅक्टरी आहे ना, तेवढ्या मेहनतीने उभी केली आहे आणि मी याच कामगारांबरोबर काम करून ती उभी केली आहे. आज ती संधी इंदिराला मिळते. नशीबवान आहे तो. आणि ओवाळ त्याला. सर, हा युनिफॉर्म आबांचा आहे. हाच युनिफॉर्म घालण्याचं भाग्य मला सुद्धा लाभलं आणि आता तुम्हालाही लाभतंय. आबा, हे करायचं. आय फील ब्लेस्ड. मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून काम करेन आणि आपल्या हक्काचं जे काही आहे ते सगळं परत मिळेल. खात्री आहे मला. जर तुम्ही तुमच्या मनाशी ठरवलंय ना, मग या सगळ्या गोष्टी नक्की होतील. तुम्ही फक्त प्रभू श्रीरामांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा, मग बघा हा वनवास नक्की संपेल. मालती, औक्षण करा. मी औक्षण करणार नाही.